तर मंडळी, ही जी भाजी आहे ती तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. मी जवळून दाखवते. स्पेशली ह्याच दिवसांमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्येच ही मिळते. ही हरभऱ्याची भाजी आहे. अगदी कोवळी जेव्हा असते ना तेव्हा आपण याची भाजी करून खाऊ शकतो. आणि ती निवडताना बघू शकता अशा पद्धतीने निवडायची. हलके जून झालेले देठ असतात ना त्याची अशी पानं सहज वेगळी होतात आणि मधला जो कोवळा तुरा असतो तो ॲज इट इज आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळी भाजी इथे निवडून घ्यायची. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. आमच्या घरामध्ये एक स्पेशल पद्धत आहे, अगदी वेगळ्या स्टाईलनी. तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही पालेभाजी खाताय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. अगदी युनिक रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते एवढ्या सगळ्या भाजीतून देठ किती रिकामी झालेले आहेत. म्हणजे भाजी निवडायला किती वेळ लागत असेल तुम्हाला आयडिया आलीच असेल. पण वेळ लागत असला ना तर रिझल्ट अगदी परफेक्ट येतो. इतकी छान चवीची बनते ही भाजी. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही भाजी आहे ना ती मिठाच्या पाण्यामध्ये मी डुबवत ठेवलेली आहे. वरती तरंगते ही खूप हलकी असल्यामुळे, त्यामुळे अशी दाबून दाबून आपल्याला भिजवत ठेवायचे. 15 मिनिटं चांगली भिजू द्यायची म्हणजे त्यावरची माती धूळ काय असेल ते निघून जातं. तोपर्यंत इथे बघू शकता मी शेंगदाणे आणि मसूर 2 वाट्यांमध्ये छान असं भिजत ठेवलं होतं. 2 तास चांगलं भिजलंय. तर बघू शकता किती परफेक्ट भिजलं गेलंय. हे आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. त्यासाठी यांना मी शिजवून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये लावलात ना तरी चालेल, पण अगदी जराशा क्वांटिटीमध्ये आहे. हे खूप जास्त घ्यायचं नाही आहे. त्यामुळे मी इथे जे सॉसपॅन असतं ना त्याच्यामधूनच उकळून घेते. अगदी झाकण ठेवून शिजवलं ना 10 मिनिटामध्ये सहज शिजलं जातं, कारण छान भिजलं गेलं ते. त्यामुळे मी झाकण ठेवून याला एका साईडला शिजत ठेवलं. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. या भाजीमध्ये अगदी सिंपल पण एक छोटंसं वाटण जातं. त्यासाठी आपल्याला आलं लसूणचे तुकडे, स्लाइसमध्ये कट केलेला कांदा, 1 वाटी खोबरं, दालचिनीचा तुकडा, 1 लवंग आणि 4-5 मिरी घ्यायचे आहेत. एवढंच साहित्य आपण वापरणार आहोत. पण वाटण खरंच खूप चविष्ट होतं. तर त्यासाठी मी पॅन घेतलं. पॅनमध्ये अगदी चमचाभर सारखं तेल टाकायचं. तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. ते चांगले परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणचे तुकडे घालायचे आहेत. चांगले असे परतून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मात्र चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. बघू शकता मस्त कांद्याला कलर आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरं घेतलात ना तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याची चव खरंच खूप छान येते. मात्र असं छान लालसर होईपर्यंत आपल्याला याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. मस्त वाटण भाजलं की एका प्लेटमध्ये हलकं गार व्हायला ठेवायचं, म्हणजे ते छान असं वाटलं जातं. आता लागल तसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं मस्त असं हे वाटण आहे ते तयार झालं. इकडे आपले शेंगदाणे आणि मसूर आहेत ना तेही मस्त शिजले होते. बघू शकता परफेक्ट शिजले गेलेत. यांना मी बाजूला ठेवते. आता जी आपण भाजी भिजत ठेवली होती ना ती सुद्धा मी अशी चाळणीवरती ठेवली होती. मस्त अशी सुटसुटीत झाले. त्यातील सगळं पाणी निथळलं. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. एक कढई घेतली मी. त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं. मग याच्यामध्ये खूप सारा ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण या फोडणीमध्ये आवर्जून घाला, याने टेस्ट खूप छान येते. हलका लसूण परतून झाला की मग आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. तोही छान परतवून घ्यायचा. हलका कांदा परतला की याच्यामध्ये हळद घालायची. हळद सुद्धा छान परतवून घ्यायची आणि आपण जी भाजी म्हणजे अशी निवडून धुवून ठेवली होती ना ती याच्यामध्ये घालायची. ही भाजी एवढी छान बारीक निवडली जाते की चिरायची काहीच गरज लागत नाही. बघू शकता. आता फोडणीमध्ये भाजी छान परतवून घ्यायची. खूप मस्त मऊ होते. बघू शकता जेवढी होती ना त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी झाली. पालेभाजींचं असंच असतं, जेवढी दिसते ना तेवढी कधीच होत नाही. त्यामुळे कधीही तेलावरती परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज अगदी परफेक्ट येतो. मीठ घातल्यानंतर सुद्धा मी छान हिला परतवून घेतले आणि मग आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. मी इथे लाल कश्मीरी पावडर घालते. तुम्हाला जर मिरचीमध्ये ही भाजी बनवायची असेल ना तर मिरची तेलामध्ये तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी चालेल. छान असं याला परतून घ्यायचं. गॅस आहे तो बारीक ठेवायचा आणि आपण शिजवून घेतलेली मसूर आणि शेंगदाणे होते ना ते पाण्यासकट सगळे तसेच घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे. असे एकजीव झाले पाहिजेत. आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते मस्त असे मिळून येतात आणि व्यवस्थित शिजले जातात एकामेकाबरोबर.
आता बघू शकता मस्त असं हे एकसारखं मिळून आलेलं आहे, परफेक्ट आपली भाजी शिजले। आता याच्यामध्ये मी 2 आमसूल घालते, ज्याला सोलं पण म्हटलं जातं। तुम्हाला जर हवं तर तुम्ही टोमॅटो घातलात तरी चालेल, फक्त तो एकतर वाटपामध्ये घाला नाही तर फोडणीमध्ये घाला। सोलं घालताना आपण लास्टलाच घालतो, म्हणजे त्याचा आंबटपणा अगदी परफेक्ट येतो। सोल घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे तयार केलेलं वाटप होतं ते 1.5 चमचा मी इथे घातलेलं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी छान घोटून घ्यायचं आहे, म्हणजे वाटणाने छान त्याला असा थिकनेस येतो आणि चवही खूप छान येते। झाकण ठेवून मी पुन्हा मिनिटभर याला शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि अगदी छान अशी मिळून आलेली आहे। ही तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता किंवा चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता, खूप छान लागते ही भाजी। या हिवाळ्यात अशा पद्धतीने हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्याकडे कशी बनवली जाते मला नक्की कमेंट करून सांगा। खा प्या मजा करा, अशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।